ते दिल्लीला तुमच्यासारखी लाचारी करायला जात नाहीत, मग तुम्ही दिल्लीला जाता काय? कशासाठी? कोणाचे पाय चाटायला जाता का? देवेंद्र फडणवीस, एकनाथरावजी, अजितदादा दिल्लीला जेव्हा जेव्हा जातात ते महाराष्ट्राला निधी आणण्यासाठी जातात, महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्यासाठी जातात. आपल्याला कल्पना असेल, इथेनॉलचा विषय होता, बंदी घातली होती, पियुष गोयलांशी बोलून, अमितभाईंशी बोलून ती उठवली. त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न आहे, पियुष गोयल, अमितभाईंशी बोलून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू केलेले आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जे विषय आहेत ते घेऊन आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जात आहेत. तुम्ही 2.5 वर्ष अहंकारात त्या ठिकाणी एकदम डुबला होतात. नाना पटोले आणि त्यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला गेला नाहीत. महाराष्ट्राच्या विकासापेक्षा, हितापेक्षा तुमचा युगो अहंकार मोठा. परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं, आम्हाला लोकांच्या प्रश्नासाठी, विकासासाठी अहंकार नाही. एकदा नाही 10 वेळा दिल्लीला जावं लागलं, त्या ठिकाणी जाणार. मग त्यांना देखावा वाटतोय, त्यांना काय वाटायचं ते वाटू. आमचा जनतेप्रती बांधिलकी आहे. नाना पटोलेला काय वाटतं याच्याशी आम्हाला काडी मात्र देणं घेणं नाही. अलीकडच्या काळात बेतालपणे वक्तव्य करून या सभागृहाचा, विधिमंडळाचा जे सार्वभौम सभागृह आहे त्याचा अपमान केला जातोय. विधान परिषदे वरिष्ठांचं सभागृह आहे, सभापती नीलम गोरे त्या ठिकाणी आहेत. प्रश्न कोण व्यक्तीचा नसून सभापती पदाचा आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की रवींद्र धंगेकर यांना सभापतींनी बोलायला दिलं नाही. मुळात त्या ठिकाणी त्यांचं अज्ञान उघड झालं. रवींद्र धंगेकर विधानसभेचे सदस्य आहेत, तिथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. मुळात नीलम गोरेंचा तिकडे प्रश्न उद्भवत नाही, परंतु त्यांनी पक्षपातीपणाचा आरोप सभापती नीलम गोरेंवर त्या ठिकाणी लावला. राजकीय टीका होत असतात, सरकारवर टीका होत असतात, परंतु विधिमंडळाच्या सभापतींवर, ते सुद्धा संविधानाचा अमृत महोत्सव सुरू असताना होणं हे सभागृहाला मान्य नाही. या संदर्भात मी सभापतींकडे हक्कभंग सुषमा अंधारेंच्या विरोधात आणण्याची मागणी केली. तपशीलवार यावर सभागृहाच्या सार्वभौमत्वावर आणि गनिमेवर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि गंभीर बाब असल्याचं सभागृहात एकमत झालं. आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप करत हे सरकार गंभीरपणे घेईल आणि या संदर्भामध्ये जर 8 दिवसामध्ये सुषमा अंधारेंनी माफी मागितली नाही, दिलगिरी सभापतींची सभागृहाची व्यक्त केली नाही, तर हक्कभंग दाखल करून घेऊ अशा प्रकारची त्या ठिकाणची ग्वाही, आश्वासन सुद्धा सभापतींनी दिलेलं आहे. आणि 2.5 वर्ष त्यांनी लाज खुंटीला, दावणीला बांधून ठेवली होती असं वाटतंय. 2.5 वर्षातही अशा अनेक गोष्टी झाल्यात, परंतु अशा प्रकारचं कुठलंही काम नाही. असतील त्याची उद्घाटनं व्हायला काही कारणं असतील. घाई गर्दीत प्रसिद्धीसाठी, श्रेयासाठी उद्घाटन करण्याची भूमिका या सरकारची नाही. कारण आपण बघाल, पुलाचे गर्डर कोसळल्यानं कसे अपघात झालेत, मृत्यू झालेत. त्यामुळे घाई गर्दीत जर ओपनिंग केले आणि अपूर्ण काम असेल तर उद्या जीवितहानी किंवा जे काही अपघात होतील किंवा जे काही धोका निर्माण होतील त्याच्या आदित्य ठाकरे जबाबदारी घेणार आहेत का? आणि त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. त्याच्यामुळे रात्रीचं किंवा सकाळी गपचूप जाऊन अनधिकृत उद्घाटन करायला त्यांना स्कोप आहे. तेवढा स्कोप आम्ही ठेवला आहे. पहिलं आदित्य ठाकरेंनी जरा अंगाला माती लावून घ्यावी, जमिनीवर पाय ठेवून चालावं. रेल्वेतनं एकदा तरी आदित्य ठाकरे फिरल्याचं माहीत आहे का आपल्याला? आदित्य ठाकरेंनी रेल्वेनं प्रवास केलाय? कधी रेल्वे प्रवाशांशी जाऊन संवाद साधलाय? AC मध्ये बसायचं मातोश्रीत, एअर कंडिशन गाडीत यायचं. आता अधिवेशनाला आदित्य ठाकरे किती वेळा बसले जरा माहिती घ्या. उद्धव ठाकरे आमच्या वरच्या सभागृहात एकदाच आले, दोनदाच आले 5-5 मिनिटासाठी. जसं काय महाराष्ट्रावर आम्ही उपकार करतोय, विधिमंडळावर उपकार करतोय, या आविर्भावातनंच ते बाहेर येत नाहीत. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून रेल्वेच्या बाबतीत काही त्यांच्या संवेदना नाहीत. आता राजकारणात काहीच उरलं नाही बोलायला, असं काहीतरी शोधून तुमच्या मीडियात चर्चेत राहणं, याच्या पलीकडे आदित्य ठाकरे दुसरं काही बघत